आणि आता जाणून घेणार आहोत राज्यभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे कार्यकर्ते नामदेव जाधव यांच्या विरोधात आक्रमक झाले. शरद पवारांविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी नामदेव जाधव यांना काळं फासण्यात आलं. मुंबईतल्या विलेपार्ले इथल्या प्रेमनगर झोपडपट्टी पुनर्वसनासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. सह्याद्रीवर झालेल्या बैठकीत रामदास कदम, प्रेमनगर सोसायटीचे प्रतिनिधींसह महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. आयएस अधिकारी इंदुराणी जाखड यांनी केडीएमसी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. तत्कालीन आयुक्त भाऊसाहेब दांडगेंची तडकाफडकी बदली झाली. दरम्यान पदभार स्वीकारताच अधिकाऱ्यांची बैठक घेत जाखड यांनी आढावा घेतला. येवल्यातील मातुलठाण इथं राजकीय नेत्यांना गावबंदी असल्याचा फलक अज्ञातांनी फाडला. याविरोधात मराठा समाजाकडून आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. बीडमधील हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 181 जणांना अटक करण्यात आली आणि यात काही जणांवर चुकीची कारवाई केल्याचे आरोप वकिलांच्या संघटनेने केले. अशा युवकांची मदत करणार असल्याचंही वकिलांकडून सांगण्यात आलं. वर्ध्यात हिंगणघाट समुद्रपूर तालुक्यातील 1000 शेतकऱ्यांना शेती कुंपणासाठी उपयोगी वस्तूंचं वाटप केलं जाणार आहे. हिंगणघाट एपीएमसी कडून हा उपक्रम राबवला जातोय. 13,000 रुपये किमतीचं साहित्य 4,500 दिलं जात आहे. बुलढाण्यात माजी आमदार संजय कुटेंचा गोंधळी लूक समोर आला. बालपणीच्या मित्रांसोबत गप्पांमध्ये रंगलेल्या कुटे यांनी मित्रांजवळ असलेल्या गोंधळी पेहराव करत नृत्य केलं. छगन भुजबळ यांची इगतपुरीमध्ये जाहीर सभा पार पडली. मराठा आरक्षण या मुद्द्यावर त्यांनी आपलं मत मांडत जरांगे पाटलांवर निशाणा साधलाय. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, असं भुजबळ यावेळी म्हणाले. आमच्या ताटातलं आरक्षण कसं देणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील यांची साताऱ्यात जाहीर सभा झाली आणि या सभेत पुन्हा जरांगे पाटलांनी मंत्री भुजबळांवर तोफ डागली. आपण सासऱ्याचं खातो म्हणणारे भुजबळ कोणत्या पाहुण्यांकडे राहून जगलेत हे सगळ्यांना माहिती आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी केली. महाराष्ट्र सदन खाल्लं असा गंभीर आरोपही त्यांनी केला. घटना पायदळी तुडवत असून राज्यात दंगली घडवण्याचा कट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. गर्दी समोर दिसली की काहीही बरळायचं इतके विषारी विचार ते पोटात ठेवून होते, अशी टीका जरांगेंनी भुजबळांवर केली. त्यांच्या पोटातील गटारगंगा बाहेर निघाली अशी टीका जरांगेंनी केली. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी साताऱ्यात जाऊन उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी जरांगेंना तलवार देऊन त्यांचं स्वागत केलं. समाजावर अन्याय झाला आहे आणि त्यामुळे मनोज जरांगे आंदोलन करतायत. मेरिटच्या आधारावर लाभ मिळावा, तसंच जातनिहाय जनगणना करावी आणि आरक्षण द्यावं अशी भूमिका उदयनराजेंनी मांडली. भुजबळांना दंगल घडवायची असती तर ते 2 महिने गप्प बसले नसते, असा टोला ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी लगावला. दंगल कोण घडवते ते राज्यातील जनता बघते, असं प्रत्युत्तर शेंडगेंनी दिलं. जरांगेंच्या मागे ताकद असल्याशिवाय ते मोठे होऊ शकत नाहीत. काही दिवसांनंतर ते समोर येईल अशी प्रतिक्रिया शेंडगेंनी दिली. छगन भुजबळांविरोधात मराठा समाज आक्रमक झालाय. जरांगेंबाबत केलेली वादग्रस्त विधानं खपवून घेणार नसल्याचा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला. ते साताऱ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड आणि नाहुलीत मराठा आंदोलकांनी भुजबळांविरोधात निदर्शनं केली. जरांगेंविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करत प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. जालन्यामध्ये 8 तालुक्यांमधील मराठ्यांची बैठक झाली आणि या बैठकीत भुजबळांनी जरांगेंवर केलेल्या टीकेचा निषेध करण्यात आला. भुजबळांना प्रत्युत्तर देण्यासाठी जालना शहरात मनोज जरांगे पाटील यांचं सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सभेआधी शहरात रॅली काढण्यात येणार असून 1 डिसेंबर रोजी ही सभा पार पडणार आहे. मराठा समाजाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या छगन भुजबळांविरोधात पैठण एमआयडीसीमध्ये रास्ता रोको करण्यात आला. मराठा समाजाचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मराठा समाजाच्या मागण्यांचं निवेदन यावेळी महसूल आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आलं. धाराशिव जिल्ह्यात खेड गावात छगन भुजबळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. भुजबळांनी जालन्यात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
पंढरपुरात सकल मराठा समाज आक्रमक झालाय। मंत्री भुजबळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळ्याचं दहन करण्यात आलं। जाती जातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। छगन भुजबळ यांच्या विरोधात स्वराज्य संघटना आक्रमक झाली। भुजबळांच्या हस्ते नाशिकच्या घोटीमध्ये विकास कामांचा शुभारंभ होणार आहे। भुजबळांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला स्वराज्य संघटनेसह मराठा बांधवांनी विरोध केला होता। भुजबळांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी पोलीस बंदोबस्त बाजूला करून उद्घाटन करून दाखवावं असं आव्हान स्वराज्य संघटनेच्या वतीनं करण्यात आलं। मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झालेला आहे। सोलापुरात मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत जालन्यातील वक्तव्याचा निषेध करण्यात आला। बार्शी तालुक्यातील मालवंडी गावातही भुजबळांचा निषेध करण्यात आला। जरांगे पाटलांवर टीका करणं बंद केलं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। संभाजीराजे छत्रपतींनी राज्य मागासवर्गीय आयोगाची भेट घेतली। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आयोगासोबत त्यांची ही भेट झाली आणि भेटीत त्यांनी मराठा समाजाला कोर्टात टिकणारं आरक्षण कशा प्रकारे देता येईल यावर चर्चा केली। तसंच आयोगाचं कामकाज अधिक चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी सरकारनं त्यांना निधी आणि इतर साधन सामुग्री पुरवणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं। कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता विशेष अधिवेशन घेऊन घटना दुरुस्ती करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर ती राज्याची जबाबदारी आहे असंही राऊत म्हणाले। महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्य टिकलं पाहिजे ही सर्वांची जबाबदारी आहे आणि मराठा समाज ओबीसी समाजानं एकमेकांवर आरोप करणं बंद केलं पाहिजे। आरक्षण देण्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे, त्यामुळे सर्वांनी संयमाची भूमिका घ्यावी असं आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी केलं। छगन भुजबळांनी दोन समाजात वाद निर्माण करू नये असं विधान आमदार संजय गायकवाड यांनी केलं। दरम्यान ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं जाईल असे ते म्हणाले। मराठा आरक्षणावर भुजबळांच्या भूमिकेचा राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही नेत्यांकडून विरोध केला जातोय। मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले मिळालेच पाहिजे अशी भूमिका अजित पवार गटाचे नेते उदय आहेर यांनी घेतलेली आहे। दरम्यान अजित पवारांनी आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। हिवाळी अधिवेशनात ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करावी। शिंदे समितीकडून मराठा जातीसोबत ओबीसीतील इतर जातींचाही शोध घ्यावा। ज्या जाती आधीच ओबीसीत आहेत त्यांचा नव्याने अभ्यास करण्यात येऊ नये अशी मागणी तायवाडे यांनी केली। 29 सप्टेंबरच्या सर्वपक्षीय बैठकीत दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी प्रशासन कार्य करेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तायवाड्यांना दिलं। धनगर आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनत चालला असून बारामती पाठोपाठ इंदापूरमध्ये सकल धनगर समाजाच्या वतीनं इंदापूर बंदची हाक देण्यात आली आहे। व्यापारी वर्गाने आपली दुकानं बंद ठेवत उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला। याच सोबत पुणे सोलापूर महामार्गावर सरडेवारी टोल नाक्यावर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले। मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला तालुक्यात विविध प्रकारच्या अभिलेखांमधून 3992 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत। नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यात कुणबी नोंदींची शोध मोहीम सुरू आहे। महसूल विभागाकडून विविध कागदपत्रांची तपासणी केली जाते। धाराशिव जिल्ह्यात मराठा कुणबीसोबत ब्राह्मण, माळी, वाणी, ठाकर, पोतराज समाजाच्या लोकांची कुणबी अशी नोंद सापडली आहे। धाराशिव तालुक्यातील येडशी इथं मराठा कुणबी अशा 138 नोंदी सापडल्यात। 1866 ते 1920 या काळातील शालेय शिक्षणाच्या विद्यार्थी नोंदीवर कुणबी अशा नोंदी सापडल्या। मराठा समाजाने आपल्या कुणबी नोंदी कशा शोधाव्यात आणि जातीचे दाखले कसे मिळवावेत यासाठी पंढरपूर तालुक्यातील भोसे गावात अभिनव संकल्पना राबवली जाते। कुणब्यांचा पोस्टमन ही अभिनव संकल्पना राबवली जाते आणि या माध्यमातून गावागावात वाड्या वस्त्यांवर फिरून मराठा समाजाचं प्रबोधन केलं जाते। मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील 77 गावांमध्ये 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली। यात ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांची कागदपत्र ऑनलाईन करण्यात येणार आहेत। गावागावात पुन्हा एकदा साखळी उपोषण सुरू होणार आहे आणि त्या अगोदरच प्रशासन ही ग्रामसभा घेत मराठा समाजामधील तरुणांना या कुणबी प्रमाणपत्रांबाबत मार्गदर्शन करणार। वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। आदित्य ठाकरेंनी डिलाईन रोड पुलाचं उद्घाटन केलं। बेकायदेशीररित्या उद्घाटन केल्याप्रकरणी मनपाच्या रस्ते विभागाकडून एनएम जोशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती। तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस तपासात काही गोष्टी आढळल्यानंतर आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला।
मुंबईकरांसाठी महाराष्ट्रासाठी लढत असताना गुन्हे दाखल झाले तर माझ्या आजोबांना बाळासाहेब ठाकरे यांना आनंद झाला असता अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेणार होत्या. त्यासाठी दमानिया भुजबळांच्या घराकडे निघाल्या, मात्र त्याआधीच त्यांना अडवण्यात आलं. अंजली दमानिया यांना सांताक्रूज पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यानंतर त्यांना जुहू पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं. यावेळी अंजली दमानिया आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. वैयक्तिक द्वेषापोटी अंजली दमानिया यांनी नेते छगन भुजबळ यांच्या घरासमोर पत्रकार परिषद घेण्याचा खटाटोप केला. आमदार अमोल मिटकरी यांनी याबद्दलचा आरोप केला. आरक्षणाच्या मुद्द्यात दमानियांनी लक्ष घालू नये असा सल्ला मिटकरींनी दिला. तर अंजली दमानियांचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचंही मिटकरी म्हणाले. रत्नागिरीतले दापोली खेड विधानसभा मतदारसंघात गेल्या 6 वर्षांपासून युती असताना भाजपा आणि शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांच्यात नवा वाद निर्माण झालाय. शिवसेना आमदार योगेश कदम यांना भाजपचा आणि देशाच्या पंतप्रधानांचा देखील विसर पडलाय असा आरोप भाजपचे खेड तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी केला. जायकवाडीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाडगेंनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. दरम्यान 2 दिवसात जायकवाडीत पाणी न सोडल्यास पश्चिम महाराष्ट्रात जाणारा ऊस थांबवण्याचा इशारा देण्यात आला. वाशिमच्या पैनगंगा नदीवरील बाळखेड, भापूर आणि धोडप बुद्रुक परिसरातील कोल्हापुरी बंधारे पाण्याअभावी कोरडे पडले आणि त्यामुळे शेकडो हेक्टरवरील रब्बीच्या गहू आणि हरभरा पिकांचा पेरा करता येणार नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये नुकताच दुष्काळ जाहीर झाला आणि त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील 1368 पैकी 956 गावं वाड्या टंचाईग्रस्त म्हणून घोषित केल्यात. या गावांसाठीचा आराखडा तयार करण्यात आला असून राज्य शासनाला तो पाठवला जाईल. त्यानुसार आर्थिक तरतूद केली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 88,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीनचे 80 कोटींचे अग्रिम जमा झाले. अपिलाच्या सुनावणीमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमा कंपनीचे सर्व मुद्दे खोडून काढले होते आणि त्यामुळे 88,352 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट 80 कोटी 78 लाख रुपये जमा करण्यात आले. सोलापुरात 19 ठिकाणी सिग्नल बसवण्यात आले, मात्र सिग्नल यंत्रणा बंद असल्यानं नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. या प्रकरणी तातडीने सिग्नल सुरू करण्याची मागणी केली जाते. रत्नागिरी रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री नदीवरील आंबेत ब्रिज खालून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. गेल्या 2 वर्षांपासून हा पूल बंद होता. आता पूल सुरू होताच पुन्हा पुलाखालून वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे पुलाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होते. दिवाळीच्या सुट्टीत एसटीच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली. एकट्या पालघर जिल्ह्यातून एसटीला 3 कोटी 13 लाखांचं उत्पन्न मिळालं. बीड आगारातील लालपरीनं दिवाळीत 7 दिवसांमध्ये 5 कोटींची कमाई केलेली आहे. बीड आगारातील एसटीने यंदाच्या दिवाळीत चांगलं उत्पन्न घेतलं. कोविडनंतर यावर्षी पहिल्यांदाच महसुलात 20 लाख रुपयांनी वाढ झाली. बीड जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताची टंचाई निर्माण झाली आणि यामुळे रुग्णांना अधिकची रक्कम देऊन खासगी रक्तपेढीतून रक्त विकत घ्यावं लागतं. तर थॅलिसेमियाग्रस्त रुग्णांनाही गैरसोयीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाकडून संपर्क करून शिबिर घेण्याचं आवाहन करण्यात येतं. सामाजिक वनीकरणाअंतर्गत लावण्यात आलेल्या झाडांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात मांडवे इथे 12,000 झाडं मेल्याचा प्रकार समोर आला आणि त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. संभाजीनगर पालिकेच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कराच्या वसुलीवर प्रशासक जी श्रीकांत यांनी लक्ष केंद्रित केलं. जीएसटी विभागातील तज्ज्ञ अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर महापालिकेत घेण्यात आले. ज्या पद्धतीने जीएसटीची 100% वसुली केली जाते त्याच धर्तीवर मालमत्ता कराची वसुली सुरू करण्यात आली. त्यामुळे तिजोरीत दररोज 45 ते 50 लाख रुपये येतात. भुसावळ शहरातील शिवाजीनगर परिसरात घराबाहेर उभ्या असलेल्या 2 दुचाकींना अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्यात, तर दोन्ही बाजूला उभ्या असणाऱ्या अन्य 2 दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
एकाच दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कोकणातील किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी होते। कुटुंबासह राज्यभरातून पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली समुद्र किनाऱ्यावरती आले। कोकणातील स्वच्छ सुंदर समुद्र किनारे पर्यटकांना आकर्षित करतात। धाराशिवमध्ये सलग सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर 18 ते 21 नोव्हेंबर या 4 दिवसात तुळजाभवानी मंदिर रात्री 1 वाजता धर्मदर्शनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थांनी घेतला। दिवाळीनिमित्त वर्ध्यात बच्चे कंपनीने किल्ले पुरंदरची प्रतिकृती साकारली। शिवसंस्कृतीची मुलांना ओळख करून देण्यासाठी तसंच ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी वर्ध्यात किल्ले निर्मितीची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। आणि यानंतरची वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आता ब्रेक नंतर इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया। पिंपरी चिंचवडमध्ये सापानं प्लास्टिकची पिशवी गिळल्याचा प्रकार समोर आलाय। सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे सापाच्या घशातील प्लास्टिकची पिशवी जी ती काढण्यात आली। येवला तालुक्यात पावसाअभावी निर्माण झालेली पाणी टंचाई जी त्याचा फटका प्राण्यांना बसतोय। पाण्याच्या शोधात एक कुत्रा 50 फूट खोल विहिरीत पडल्याची घटना येवल्याच्या मातुरठाण इथे घडली। परिसरातील तरुणांनी या कुत्र्याला जीवदान दिलं। विश्वचषकाच्या अंतिम सामना जो आहे तो कोल्हापूरकरांच्या लेझर शोनं आणखी दिमागदार होणार आहे। सामन्याच्या दुसऱ्या टप्प्यात या शोचं आयोजन करण्यात आलंय। डीम शो आणि ग्राफिक शो सादर केला जाणार आहे। विश्वचषकाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच या लेझर शोची तयारी नरेंद्र मोदी मैदानावर कोल्हापूरचे अमित पाटील आणि रामकृष्ण वाघराळे करतायत। भारतीय संघानं विश्वचषक जिंकावा यासाठी पुण्याच्या अमित बागुल मित्र परिवाराच्या वतीनं कसबा गणपतीकडे साकडं घालण्यात आलं। तरुणांमध्ये उत्साह दिसून येत असून भारतच विश्वचषक सामना जिंकणार असा विश्वास अमित बागुल मित्र परिवाराने व्यक्त केला। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।